ऊन वाढलंय बरोबर आहे आणि शेवटच्या निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत. तुम्ही क्लब करू नका. ऐका. दादा खरं तर ऊन खूप वाढलेलं आहे आणि अशात तुम्ही साथ घातली आहे की तुमची शेवटची निवडणूक या ठिकाणी असू शकते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगला घाम गावा लागतं कारण यावेळेला खूपच ऊन वाढलेलं आहे. बघा, ऊन वाढलंय बरोबर आहे आणि शेवटच्या निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत. तुम्ही क्लब करू नका. ऊन वाढलं ही वस्तुस्थिती आहे, परंतु लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मी आतापर्यंत उन्हाची, पावसाची, थंडीची कधी तमा न बघता लोकांपर्यंत गेलेलो आहे. अगदी वादळामध्ये, उन्हामध्ये, अगदी वणवा पेटलेला असताना सुद्धा लोकांपर्यंत धावत गेलेलो आहे. तेव्हा तसं काही त्याच्यामध्ये आम्हाला सवय आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सवय आहे. आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत, राऊंडवरचे नाहीत. त्यामुळं उन्हाच्या आम्हाला काय फरक काय नाही. आता काळजी ना, ठीक आहे. जास्त पाणी पिणं, खूपच बाहेर जास्त चालायचं असेल तर डोक्यावर टोपी घालणं वगैरे एवढं होतं. आज विरोधी उमेदवार जे आहे अमोल कोल्हे ते सुद्धा भोसरी विधानसभेचा प्रचार करतात. गेल्या वेळेला तुम्हाला भोसरीतलं चांगलं लीड या ठिकाणी 37,000 मिळालेलं होतं. हे लीड करण्यासाठी त्यांची चांगलीच पळापळ या ठिकाणी दिसते, कारण तिसऱ्यांदा ते आलेले भोसरी. मी सुद्धा तिसऱ्यांदा आलो आहे. नाही असं नाही, तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझी विजिट आहे. आणि लीडचं म्हणाल तर मी 3-4 निवडणुका लढली, चौथी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं 27,534 2009ला. नंतर 55-60 हजारचं लीड होतं आणि नंतर 37,000चं. त्यामुळं हे लीड आमचं कायमच राहणार आहेत. काय किती तोडतील, काय तोडतील हे जनता जनार्दन पाहिजे. काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे, भावनिक आवाहन केलं होतं. तर अमोल कोल्हे याच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे, कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा. आता त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी 15 वर्ष तुम्ही काम केलं नाही, मी 25 वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी लढावं की नाही लढव, तुमची इच्छा, त्यांची जर कोल्ह्यांची इच्छा असेल मी अजून 4 निवडणुका लढेल, त्यांचा माझा आग्रह असेल. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून? मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा हे आहे, ॲजेंडा वेगळा आहे. मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं, सहकार क्षेत्रामध्ये काम केलं, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, राजकारणामध्ये किती काम करायचं, काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला वाटलं की नाही ठीक आहे, अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी, दुसरी कोणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी. आणि त्यांचा खूपच आग्रह असेल, त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणुकीत ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा लढेल. मी पण दिसतोय का तुमच्या? मी पण खूप आहे तुमच्या. तुम्हाला दिसलंय का? ते म्हणताय. आता ते काय म्हणतात, त्या काय स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात, ते त्यांना माहिती नाही काय बोलतात ते. मला काय माहिती नाही कोण आहे ते. तुम्हाला कोणाला दिसलंय का की मीपणा करतोय? ते मीपणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. अजित पवारांवर टीका, यांच्यावर टीका, त्यांच्यावर टीका, माझ्यावर रोज घसरणं हा त्यांचा मीपणा आहे. आणि मीपणाच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह आहे. तरी प्रश्न असा निर्माण होतो दादा, मी जर शेवटची निवडणूक म्हणता तर 5 वर्षासाठी नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? 5 वर्ष त्यांच्या मनात तुम्ही आणखी पुढे मग ठीक आहे ना, आता जर कोल्ह्यांना वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही, मी अजून लढेल. मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं, मी लढेल. आता 19ला जी निवडणूक झाली ती नगर हायवे असेल, खेड हायवे असेल किंवा सोलापूर हायवे असेल, त्या गर्दी होती फिरली. अजून परिस्थिती जशी हडपसरला गर्दी असतील, चाकरला गर्दी असतील, वाघोलीत गर्दी असतील, गर्दी काय अजून सुटलेली नाही. हा खरा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता, मला नाही. ते बोलले की 15 वर्ष नाही, परत प्रत्येक गोष्टीला 15 वर्ष करून चालणार नाही. ज्या याच्यावर तुम्ही निवडून आलात, 5 वर्षात काय केलं? कुठल्याही कामावर कुठलंही एकही रुपयाचं काम झालेलं नाही. मग त्यांना अधिकारच पोचत नाही ना 15 वर्षाचं म्हणायचा. आता 15 वर्षाचा माझ्याकडे हिशोब आहे, मी जनतेला दिलेला हिशोब. मी 15 वर्ष जर मी काहीच केलं नसेल तर लोकांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा कसं निवडून दिलं असेल? कारण आहे, साहजिक आहे की मी
लोकांची कामं केली म्हणून निवडून आलो. पुढील 5 वर्षात तरी सुटेल का प्रश्न ट्रॅफिकचा? 100% सुटेल, त्याची तयारी आहे. माझं खासदार नसताना मी नॅशनल हायवे बरोबर अनेक बैठका घेतल्या, नितीन गडकरीबरोबर बैठका घेतल्यात. नितीन गडकरींनी माझ्या मागणीवरून माझ्यासोबत अधिकाऱ्यांना बोलून पुढचं नियोजन केलेलं आहे. मी ह्या विकास कामासाठी निवडणूक लढतोय. तर काही दिवसांपूर्वी मोदींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, म्हणजे त्याच्यात मोदीची गॅरंटी, तुमची काय गॅरंटी आहे? बघा, मोदी आणि माझी तुलना करणं हा नाही, मोदी आणि माझी अशी तुलना करणं. मोदींची गॅरंटी, मोदी देशाचं नेतृत्व करतात, जगामध्ये जगाचं नेतृत्व करतात. त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे. माझी गॅरंटी म्हणजे लोकांना माहिती आहे की मी लोकांमध्ये उपलब्ध राहील, लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल आणि सतत लोकांच्या संपर्कात राहील. ही माझी गॅरंटी आहे. आणि उपलब्ध राहील, उपलब्ध राहणारा खासदार म्हणून माझी ख्याती आहे. तीच परंपरा भविष्य काळात चालू राहील, ही माझी गॅरंटी आहे. मागील काही दिवसापासून तुमच्यासोबत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.